स्वागत आहे आपल्या डेली क्विज मराठी या युट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाचे 20 महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, हडप्पा संस्कृतीतील धान्य कोठार कशाचे सूचक आहे? पर्याय ए धार्मिक व्यवस्था, बी अन्नसाठा व नियोजन, सी युद्धतंत्र, डी शिक्षण व्यवस्था। योग्य उत्तर डी अन्नसाठा व नियोजन। हडप्पा संस्कृतीतील धान्य कोठारे ही प्रामुख्याने अन्न सुरक्षा, समृद्ध कृषी अर्थव्यवस्था आणि प्रगत नगर रचना यांचे सूचक आहेत। प्रश्न दुसरा, धोलावीरा शहराची खास वैशिष्ट्ये कोणती होती? पर्याय ए मोठे मंदिर, बी नाणी, सी युद्धतंत्र, डी पाणीसाठा व्यवस्था। योग्य उत्तर डी पाणीसाठा व्यवस्था। धोलावीरा हे शहर त्याच्या उत्तुंग जलसंधारण व्यवस्था आणि त्रिमितीय रचनेसाठी जगभर प्रसिद्ध आहे। प्रश्न तिसरा, यजुर्वेद मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय ए यज्ञविधी, बी गाणे, सी औषध, डी व्यापार। योग्य उत्तर ए यज्ञविधी। यजुर्वेद हा प्रामुख्याने यज्ञविधी आणि धार्मिक अनुष्ठानांशी संबंधित आहे। प्रश्न चौथा, मौर्य प्रशासनात अमात्य कोण होते? पर्याय ए सैनिक, बी शिक्षक, सी व्यापारी, डी अधिकारी। योग्य उत्तर डी अधिकारी। मौर्य प्रशासनात अमात्य हे अत्यंत महत्त्वाचे उच्च अधिकारी आणि मंत्री होते। प्रश्न पाचवा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? पर्याय ए मौर्य, बी राष्ट्रकूट, सी गुप्त, डी चोल। योग्य उत्तर बी राष्ट्रकूट। महाराष्ट्रातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण प्रथम यांनी बांधले। प्रश्न सहावा, ब्राह्मी लिपी वाचन प्रथम कोणी केले? पर्याय ए जेम्स प्रिन्सेप, बी चाणक्य, सी कालिदास, डी आर्यभट्ट। योग्य उत्तर ए जेम्स प्रिन्सेप। ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम ब्रिटिश पुरातत्ववेत्ता जेम्स प्रिन्सेप यांनी 1837 मध्ये केले। प्रश्न सातवा, वैदिक काळात गोत्र या संकल्पनेचा मुख्य संबंध कशाशी होता? पर्याय ए कर प्रणाली, बी सैन्य दल, सी व्यापारी संघ, डी कुळ परंपरा। योग्य उत्तर डी कुळ परंपरा। गोत्र ही कुळ आणि वंश परंपरेशी संबंधित संकल्पना होती। प्रश्न आठवा, प्राचीन भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता होता? पर्याय ए गुरु शिष्य सहजीवन, बी फक्त ग्रंथाधारित अध्ययन, सी परीक्षा केंद्रित शिक्षण, डी दूरस्थ शिक्षण। योग्य उत्तर ए गुरु शिष्य सहजीवन। गुरुच्या सानिध्यात राहून शिक्षण घेणे हे गुरुकुलाचे वैशिष्ट्य होते। प्रश्न नववा, प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात आयुर्वेदचा मुख्य उद्देश काय होता? पर्याय ए केवळ रोगाचे नामकरण, बी युद्धातील जखमांचे वर्णन, सी शरीर संतुलन राखणे, डी दंड व्यवस्था। योग्य उत्तर सी शरीर संतुलन राखणे। आयुर्वेद आरोग्य आणि संतुलित जीवनावर भर देतो। प्रश्न दहावा, प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत महाकाव्य या प्रकारचे उत्तम उदाहरण कोणते? पर्याय ए रामायण, बी पंचतंत्र, सी अर्थशास्त्र, डी नीतिशतक। योग्य उत्तर ए रामायण। प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत रामायण हे महाकाव्य प्रकारचे सर्वोच्च आणि आदर्श उदाहरण आहे। प्रश्न अकरावा, आहत नाणी तयार करताना मुख्य प्रक्रिया कोणती होती? पर्याय ए पोतनी, बी शिक्का मारणे, सी कोरीव काम, डी बक्षीस देणे। योग्य उत्तर बी शिक्का मारणे। आहत नाणी धातूच्या तुकड्यांवर शिक्का मारून तयार केली जात। प्रश्न बारावा, प्राचीन भारतात मंत्री परिषद का महत्वाची होती? पर्याय ए राजा एकटा निर्णय घेत असे, बी ती शेतमजूर संघटना होती, सी राजाला सल्ला देण्यासाठी, डी ती धार्मिक यात्रा होती। योग्य उत्तर सी राजाला सल्ला देण्यासाठी। मंत्री परिषद राजाला सल्ला आणि मदत देत असे। प्रश्न 13वा,
वैदिक समाजात स्त्रियांची स्थिती कशी होती? पर्याय ए अत्यंत खालावलेली, बी समानतेची, सी गुलामगिरी, डी दुर्लक्षित. योग्य उत्तर बी समानतेची. वैदिक समाजात स्त्रियांचे स्थान अत्यंत आदराचे आणि पुरुषांच्या बरोबरीचे होते. प्रश्न 14वा. मौर्य साम्राज्यात गुप्तहेर कोणासाठी काम करत असत? पर्याय ए राजा, बी जनता, सी व्यापारी, डी सैनिक. योग्य उत्तर ए राजा. मौर्य साम्राज्यात गुप्तहेर थेट राजा आणि त्यांचे मंत्री किंवा मुख्य सल्लागार यांच्यासाठी काम करत असत. प्रश्न 15वा. महाभारत कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? पर्याय ए विज्ञान, बी व्यापार, सी गणित, डी महाकाव्य. योग्य उत्तर डी महाकाव्य. महाभारत हा प्रामुख्याने एक प्राचीन भारतीय महाकाव्य आणि ऐतिहासिक ग्रंथ आहे. प्रश्न 16वा. संस्कृत भाषा कोणत्या वर्गाशी संबंधित होती? पर्याय ए सामान्य लोक, बी विद्वान, सी व्यापारी, डी सैनिक. योग्य उत्तर बी विद्वान. संस्कृत ही प्रामुख्याने प्राचीन काळातील उच्च वर्ग, राजघराणे, विद्वान आणि पुरोहित यांच्याशी संबंधित होती. प्रश्न 17वा. सिंधू संस्कृतीतील शहर रचना कोणत्या तत्वावर आधारित होती? पर्याय ए अनियमित विकास, बी धार्मिक नियोजन, सी नियोजित व जाळीदार रचना, डी नैसर्गिक वाढ. योग्य उत्तर सी नियोजित व जाळीदार रचना. सिंधू संस्कृतीतील शहर रचना ही भूमितीय तत्वांवर आधारित होती. प्रश्न 18वा. वेदातील देवता प्रामुख्याने कशाशी संबंधित होत्या? पर्याय ए विज्ञान, बी नैसर्गिक शक्ती, सी व्यापार, डी युद्ध. योग्य उत्तर बी नैसर्गिक शक्ती. वेदांतील देवता प्रामुख्याने निसर्ग शक्ती जसे की पाऊस, वारा, अग्नी, सूर्य आणि नैतिक नियम यांच्याशी संबंधित होते. प्रश्न 19वा. यज्ञ प्रामुख्याने कशासाठी केले जात? पर्याय ए व्यापार, बी युद्ध, सी शिक्षण, डी देवतांची प्रसन्नता. योग्य उत्तर डी देवतांची प्रसन्नता. यज्ञ प्रामुख्याने देवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जात. प्रश्न 20वा. सिंधू संस्कृतीत आढळलेली ग्रेट बाथ रचना कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए हडप्पा, बी लोथल, सी मोहेंजोदडो, डी कालीबंगन. योग्य उत्तर सी मोहेंजोदडो. सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ महास्नानगृह ही प्रसिद्ध रचना मोहेंजोदडो येथे सापडली आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचा स्कोर किती आला तो कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज नवीन क्विजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.